मयूरला हे माहीत नाहीये की एका कोलॅब थ्रू मला डिशवॉशर येत आहे. Why am I laughing? मतलब और क्या रिएक्शन टू? You did not ask or फायनली माझं फेवरचं डिशवॉशर आलेलं आहे. आज आहे डे 5 ऑफ 365 डेज ऑफ काय लागलं इथे मॉइश्चरायझर. बट आज खूप रिलॅक्स्ड डे आहे आणि आज घरात असा कॅफेचा वातावरण आहे कारण आम्ही आज माचा बनवतोय खूप दिवसानंतर. आणि मी लॅक्टोस इंटॉलरंट असल्यामुळे आल्मंड माचा, आल्मंड ड्रिंक अँड हे असं आहे. बघूया मला आवडते की नाही. मला तर खूप आवडते. रोज इडली वडा खाऊन थकलेला. नाइस. तर आमचा ब्रेकफास्टमध्ये आज आहे अंडी, माचा, ओव्हरनाईट ओट्स विथ मँगोज अंडी इन अदर फॉर्म आणि अमृत सगळं खाते. एंड फ्लेक्सी चटनी. नहीं, वो फ्लेक्सी चटनी. ही चटणी तर बाबा जग म्हणजे ती स्वतः लपेल आता ती चटणी. फ्लॅक्सीड चटणी स्वतःचं लपून ठेवते स्वतःला कुठे कुठे की मयूरच्या हाती नको लागू दे. ती इतकी चांगली आहे. पण आता ती मीही ऑमलेटवर घेतली आहे. इट्स व्हेरी गुड. आणि ते मोस्टली ना केसांसाठी खूप छान असते बिकॉज केस फ्लॅक्सीडचे चांगले होतात, तुमची स्किनही चांगली होते. बट आता आपण माचा ट्राय करूया. ट्राय नाही, मी नेहमी बनवते, बट माचा खूप छान झाली आजची. यमी. मयूरला हे माहीत नाही आहे की एका कोलॅब थ्रू मला डिशवॉशर येत आहे आणि हे त्याला काहीच माहीत नाही आहे. अँड आता ते डिशवॉशर खाली आलं आहे. त्याला मी दरवाजा उघडायला सांगते. मला फक्त त्याचं रिॲक्शन बघायचं आहे की तो कसं रिॲक्ट करतो. रागवतो, रडतो की काय करतो. बिकॉज हे डिशवॉशर एका बार्टर कोलॅब थ्रू आलेलं आहे. तर इट इज ॲब्सोल्युटली फ्री. येस, कॉन्टेंट क्रिएटर्सला हे असतं. बट मला मयूरचं रिॲक्शन बघायचं आहे कारण तो नेहमी त्याला असं वाटत असतं की मी खूप 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 पैसे वाया घालवते. तर लेट्स सी हिज रिॲक्शन. आता तो आलाय खाली तर त्याचा दरवाजा वगैरे तो उघडेल. मयूर, मी काहीतरी काम करते. दरवाजा उघडशील? मी आत आहे. मला नको डिस्टर्ब करू. काय झालं मयूर? फेवर का डिशवॉशर है. तुमने कुछ मंगाया है? हां, मेरा गिफ्ट आ गया. क्यों नहीं मंगाया? मेरा गिफ्ट आ गया. किधर साइन चाहिए? मेरा गिफ्ट आ गया. मम्मी. किधर साइन करो? डिशवॉशर मंगाया है तूने? अबे, बट जरूरत क्या थी उसकी? मला भांडी घासायला नाही आवडत. हाँ, बट बाइक है ना हमारे पास, जो कभी कभी आ जाती है. बट ते इतकं कधी कधी येते म्हणून मी म्हटलं थोड़ा मेरे को थोड़ा बता के. लागत होतं म्हणून. म्हणजे मतलब आई एम श्योर महंगा होगा वो, थोड़ा देख के बजट बजट बात करके भी हो जाता, बट ठीक है. बता देने का एक बार हेड्स अप तो दे दो. why are you mad at me? आई एम नॉट मैड एट यू. लाइक आई सरप्राइज्ड, थोड़ा सा शॉक, थोड़ा ज्यादा. लेट मी हैंडल इट. बट आई एम हैप्पी. ठीक है, चल तुम खुश हो तो इट्स ओके. I होतं म्हणजे तेच. नहीं अभी हो गया, अभी आ गया, अभी आई रास्ते थोड़ी रिटर्न करेगी. ठीक है, आगे तो आगे देख ली. Why are you laughing like this? वियर्ड लाफ है फिर मैं क्या बोलूं कि व्हाई एम आई लाफिंग. मतलब और क्या रिएक्शन टू? यू डिड नॉट आस्क और थोड़ा पूछ लेती, थोड़ा बता देती. बट मैंने तुमसे कब से बोल के रखा था की वो बाई मतलब हाऊस हेल्प आती नाही है आणि मग मला भांडी घासायला लागतं, तुलाही भांडी घासायला लागतात. म्हणून मी म्हटलं मी तुला सरप्राईज देते. आज आपली एंगेजमेंट आहे तर. एंगेजमेंट है तो भांडे से आजादी है. हा, भांड आमचीच अॅनिव्हर्सरी आहे तर. ठीक है, बट ठीक है. बट माय पॉइंट इज कि अगली बार ऐसा कुछ ले रहे हो इतना बड़ा कुछ तो बता दिया करो एक बार. आय थिंक जरूरत. सरप्राईज. हाँ, सरप्राइज मी विथ अ कार. That With the I will do, dishwasher. I will do. 1 मिलियन. मैं तेरे सौरभ जोशी है ना. हाँ, तू मेरे सौरभ जोशी. 1 मिलियन होने पे कार था. हाँ नक्की तू बोलशील भी. हाँ, वो पक्के से. चलो बोलते हैं. अंदर तो लाए उसको भाई, उठा के कौन लाएगा उसको.
असं असं मला ना काय वाटतं माहितीये काय, तेरी पूजा, ओ माय गॉड, आर यू मॅड? मयूर, इट्स व्हेरी हेवी. इट्स नॉट सो, वो काका ऐसे तो उठा के लाया हम. सरप्राइज हो गया हूं मैं. मयूर, तू रागवलायस ना? आई एम स्टिल, मैं अपनी फीलिंग्स डाइजेस्ट कर रहा हूँ, पचा रहा हूँ उनको कि कैसे एक इतनी बड़ी परचेज की गई है बिना बताए और उसको सरप्राइज का नाम दे दिया गया है. बट अग्रीड, ज़रूरत थी, मैं मानता हूँ, बट थोड़ा बताना चाहिए. अच्छा, हे ॲब्सोल्युटली फ्री आहे. हे बार्टरमध्ये आलंय. बार्टर में आया हुआ है. अबे वो 50,000 का कौन बार्टर दे रहा है? फेबर ने बार्टर दिया? सीरियसली? अरे अमेजिंग है. मतलब ये सरप्राइज था गुरु, ये सही लग रहा है. का आता आता कसं लगेच असं वक्त बदल गया, जज्बात बदल गया एकदम से. अबे 50,000 रुपए मतलब एकदम से बचे ना, इसलिए. अच्छा, मेरे को ये पूछना था, इसमें क्या डिटर्जेंट का भी सब्सक्रिप्शन फ्री है? हो, सगळं. तो फेबरवाला येऊन आहे ना, डिशवॉशर मध्ये भांडी टाकून रोज सकाळ संध्याकाळी धुवून जाणार बाई आहे. भी आई क्या एक उसके साथ? इकडे से राहणार का? परत नाईट वर येणार. शायनी आमच्या ओहो, पूरी बिल्डिंग को पता चल गया. आहे. तर थोडं बॅकग्राऊंड ह्या पूर्ण कॅम्पेनबद्दल. पहिलं तर हे खूप अगोदर होणार होतं आणि तेव्हा पण मी सरप्राईज ठेवायचा प्रयत्न केलेला, पण ह्यांची कॅम्पेन थोडी उशिरा होती, काहीतरी प्रोडक्शन इश्यू आणि काय झालं, म्हणून ते थोडं डिले झालं, म्हणून हे डिलेड आलं आहे. पण फायनली इट्स हिअर. आणि माझी स्किन काय छान दिसते. आहा, घरात लाइटिंग चांगली आहे रे आपल्या. 11 वाजलेत आणि काय सुचले आम्हाला आता, आईस्क्रीम खायचं आहे. मला सर्दी, हिला सर्दी, पण आमच्या दोघींना आईस्क्रीम खायचं आहे. तर आम्ही आलो आहोत आमच्या फेवरेट आईस्क्रीम पार्लरमध्ये. तर आमचं इथे एक फेवरेट शॉप आहे, तिथून आम्ही आमची फेवरेट आईस्क्रीम घेतो. अँड मयूर इज अप्रूव्ड. खूप छान आहे. म्हणजे आम्हाला, म्हणजे मला अशी नॉर्मल आईस्क्रीम आवडत नाही, बट हां, नॅचरल्स सारखी आहे, पण मी तर म्हणेन नॅचरल्सपेक्षा चांगली आहे. अँड ऑब्व्हियसली अब्रू बाहेर आली आहे आणि मोमो नाही खाल्ले, असं होणार का? कारण का घरी आज वांग बनलेलं. काय बनलेलं? ब्रेन फ्रीज, वांगा फ्रीज. मला वांग खायची सवय आहे, लोकांना वांग नाही आवडत, पण आता वांगच होतं म्हणून वांग बनलेलं, म्हणून लोक बोलले चला